प्रस्तावित छत्रपती संभाजीनगर ते जळगाव खान्देश एक्सप्रेस या 5 पदरी रस्त्याचं काम बंद करण्याची मागणी विरोधक शेतकऱ्यांनी संबंधित विभागाला निवेदनाद्वारे केली आहे। प्रस्तावित दुर्गती महामार्ग एक्सप्रेस रस्त्यासाठी शेतकऱ्यांची सुपीक जमीन संपादित करण्यासाठी तयारी सुरू असून जेणेकरून अनेक शेतकरी भूमिहीन होऊन बेघर होण्याची वेळ आता या शेतकऱ्यांवरती आली आहे। या कामी 1700 वर हेक्टर जमीन याखाली येणार आहे। मराठवाडा खान्देश जोडण्यासाठी राज्य रस्ता क्रमांक 48 आज घडीला दुपदरी रस्त्याचं काम सध्या प्रगतीपथावर आहे। याशिवाय संभाजीनगर जळगाव व्हाया सिल्लोड तसेच सोलापूर धुळे व्हाव्या कन्नड या महामार्गाने दळणवळण सुरू आहे। 3 महामार्ग असताना चौथा खान्देश एक्सप्रेस कमी अंतराचा जलद मार्ग सुरू करण्याची जय्यत तयारी सुरू आहे। यामुळे शेतकऱ्यांच्या संतापाच्या लाटेने रौद्र रूप धारण केले आहे। यावेळी बाधित तथा विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी एकत्रित येत बैठक घेतली। यावेळी नाचनवेल, कोपरवेल, अहमदाबाद, सारोळा, डोंगरगाव, वणा, अडगाव, शेलगाव, दहेगाव, वाकद, रायगाव, लोहगाव आदी ग्रामपंचायतीने एकमुखी ठराव पारित करून विरोध दर्शवला आहे। यानंतर रस्ता कामासाठी पुढील कारवाई केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। यासंबंधी विभागीय आयुक्तालय, मुख्यमंत्री कक्ष, जिल्हाधिकारी, बांधकाम भवन, रस्ते प्राधिकरण विभागासह विधानसभेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना निवेदन देऊन गरज नसताना नवीन 5 पदरीचा खान्देश एक्सप्रेस रद्द करण्याची मागणी केली आहे। यासंबंधी नवीन रस्त्याविषयी कारवाई केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। यावेळी राजेंद्र राजपूत, रावसाहेब शिंदे, सुभाष शिंदे, निहाल सिंग राजपूत, प्रल्हाद राजपूत, पंडित थोरात, विश्वनाथ थोरात, गणेश सुरडकर, देविदास थोरात, देविदास मनगटे, सुखदेव वाणी, अमर भोसले, अरमान मदार, दिनेश थोरात, दहिगाव येथील सरपंच किशोर सातुके, ज्ञानेश्वर वाणी, वावणा येथील भिकन जाधव, नारायण जाधव, सौरभ जाधव, रामकृष्ण बनसोड, जगन्नाथ जाधव, पंढरीनाथ जाधव, प्रकाश जाधव, गजानन पिपळे, योगेश जंगले, कैलास राजपूत, विलास शिंदे सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। देविदास थोरात, एमसीएन न्यूज, कन्नड।